छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। तसेच सर्वच वाहिन्यांवर आता नव्या मालिकांचे वादळ सुरू आहे। महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर देखील नवनवीन विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या 2 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे जाहीर केले। टीआरपीच्या खेळासाठी नव्या मालिकांचा हा खेळ सध्या सर्वत्र सुरू आहे। आता नव्या मालिका येणार म्हटल्यावर कोणती न कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्की। स्टार प्रवाह वाहिनीवर आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या 2 नव्या मालिकांपैकी आनंदी ही मालिका 16 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मात्र ही मालिका कोणत्या वेळेत प्रसारित होणार आहे हे अद्याप समोर आले नाही। तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर झालेली नाही। सूत्रांच्या माहितीनुसार ही मालिका सुद्धा 16 मार्चपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते। आता या 2 मालिकांच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे समोर आले आहे। तर स्टार प्रवाह वाहिनीची प्रवाह दुपारमधील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मात्र आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार नसून त्या रात्रीच्या स्लॉटला म्हणजेच प्राईम टाईमला प्रदर्शित होणार आहेत। त्यामुळे जरी प्रवाह दुपारची मालिका बंद होणार असली तरी देखील त्या मालिकेच्या जागी या 2 नव्या मालिका प्रदर्शित होऊ शकत नाहीत, त्या प्राईम टाईमलाच प्रदर्शित होणार। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील कोणती मालिका बंद होणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि प्राईम टाइम मधील देखील कोणती मालिका बंद होऊ शकते। स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकेबद्दल नवी अपडेट समोर आली। स्टार प्रवाहावरील दुपारच्या वेळेतील एक मालिका काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। ही मालिका आहे शुभविवाह। येत्या काही दिवसातच शुभविवाह ही मालिका बंद होणार आहे। या मालिकेच्या टीममधील सागर राणे यांनी पोस्ट शेअर करत याबाबत अपडेट दिली आहे। त्यांनी कलाकारांसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिलं, शुभविवाह मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला। गेले 3 वर्षे या मालिकेने कॅमेरा विश्वाचा मला भरपूर अनुभव दिला। कॉलेज जीवनापासून अभिनयाची आवड होतीच, पण सेटमध्ये काम करताना, सेटचे प्रतिनिधित्व करताना अभिनयातील बरेच बारकावे शिकायला मिळाले। एकांकिका स्पर्धेमधून अभिनयाची बरीच पारितोषिकं मिळवली आणि कॅमेऱ्यासमोर काम करायचं स्वप्न या मालिकेने पूर्ण केलं। त्यांनी पुढे लिहिलं, विशाखा सुभेदार, यशोमान आपटे, मधुरा देशपांडे यांसारख्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली। यांच्याबरोबर खूप मस्ती मजा केली आणि यापुढेही भेटत राहू अशी आशा। मधुराबरोबर एकत्र बरेच काम केलं आणि कायम लक्षात राहील अशी मैत्रीण मिळाली। धन्यवाद संपूर्ण शुभविवाह टीम। शुभविवाह मालिकेचे 1000 भाग पूर्ण झालेत। सध्या ही मालिका दुपारी 3 वाजता दाखवण्यात येते। स्टार प्रवाह वाहिनीने शुभविवाह ही मालिका ऑफ एअर होत आहे अशी घोषणा केलेली नाही। मात्र सागर यांच्या माहितीनुसार या मालिकेचं शूटिंग पूर्ण झाले आणि येत्या काही दिवसातच शुभविवाह ही मालिका बंद होणार आहे। त्यामुळे अंतिम भागात काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। शुभविवाह ही मालिका नव्या वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रदर्शित होत आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या 2 नव्या मालिकेंना दुपारी 3ची वेळ देण्यात येणार नाही। त्यामुळे बाई तुझा आशीर्वाद आणि आनंदी या मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार नसून त्या रात्रीच्या स्लॉटला म्हणजेच प्राईम टाईमला प्रदर्शित होतील। त्यामुळे शुभविवाह या मालिकेच्या बंद होण्याने कोणतीही मालिका तिला रिप्लेस करणार नाही। दरम्यान शुभविवाह ही मालिका बंद होणार आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? शुभविवाह ही मालिका बंद व्हायला हवी का, की ही मालिका अजून अशीच सुरू राहायला हवी? शुभविवाह ही मालिका तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। तसेच सूत्रांच्या माहितीनुसार आनंदी ही नवी मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊ शकते आणि आनंदी या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीची रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची येड लागलं प्रेमाचं किंवा साधी माणसं या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतात। दरम्यान शुभविवाह, घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं तसेच येड लागलं प्रेमाचं या मालिकांना तुम्ही मिस करणार का? शुभविवाह या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील कोणती मालिका बंद व्हायला हवी? तसेच आकाश आणि भूमीच्या जोडीला तुम्ही मिस करणार का? आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकांसाठी स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर कोणत्या 2 मालिका बंद व्हायला हव्यात? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।